नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स सेकंड 2024 पॅटर्न ॲज पर NEP 2020. विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स सेकंड या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 100 मार्कासाठी आहे. यामध्ये आपल्याला इंटरनल असेसमेंट 30 मार्कासाठी आहे, म्हणजे इंटरनल परीक्षा ही 30 मार्कांची असेल. आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी एक्झाम म्हणजेच ज्याला आपण फायनल एक्झाम म्हणतो, जी असेल 70 मार्कासाठी. पासिंग क्रायटेरिया हा 40% आहे, म्हणजे इंटरनल परीक्षेमध्ये आपल्याला 12 मार्क्स पडले पाहिजे म्हणजे आपण पास होऊ. आणि फायनल एक्झाम म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झामला कमीत कमी 28 मार्क म्हणजे 40% मित्रांनो पडलेच पाहिजे. मग आता फायनल एक्झाम म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झामचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असेल तर आपण मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो. इन्स्ट्रक्शनमध्ये क्वेश्चन नंबर 1 and 6 आर कंपल्सरी. प्रश्न पहिला आणि प्रश्न 6 हा कंपल्सरी आहे. इन्स्ट्रक्शन नंबर 2, अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 5. प्रश्न नंबर 2 ते 5 मधील कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. बघा आता क्वेश्चन नंबर 1 आहे फिल इन द ब्लँक्स, जो 6 मार्कासाठी असेल. क्वेश्चन नंबर 2 थेरी क्वेश्चन ऑन युनिट 1. प्रश्न दुसरा हा मित्रांनो युनिट नंबर 1 वर असेल. हा थेरी क्वेश्चन असेल जो 18 मार्कांसाठी विचारला जाईल. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3 थेरी क्वेश्चन ऑन युनिट 2. युनिट नंबर 2 वर मित्रांनो हा थेरी क्वेश्चन विचारला जाईल जो 18 मार्कासाठी असेल. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4. मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 हा थेरी क्वेश्चन ऑन युनिट 3. युनिट 3 वरती क्वेश्चन नंबर 4 विचारला जाईल जो थेरी क्वेश्चन असेल, 18 मार्कांसाठी विचारला जाईल. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5 थेरी क्वेश्चन ऑन युनिट 4. मित्रांनो युनिट 4 वरती हा प्रश्न 5वा विचारला जाईल जो थेरी क्वेश्चन असेल आणि 18 मार्कांसाठी विचारला जाईल. आणि सर्वात शेवटी आहे क्वेश्चन नंबर 6 राईट शॉर्ट नोट्स ऑन ऑल युनिट्स. सगळ्या युनिट्सवरती आपल्याला शॉर्ट नोट विचारल्या जातील. एनी 2 आउट ऑफ 4, 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट आपल्याला सोडवायचे आहेत. मित्रांनो 10 मार्कासाठी या शॉर्ट नोट्स आपल्याला विचारल्या जातील. या पद्धतीने हा फायनल एक्झामचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.